नमस्कार. सुंदरच्या या नवीन एपिसोडमध्ये मी आमच्या सर्व मित्रमैत्रिणींचं, ज्यांनी लाईक केलं त्यांचं आणि सगळ्या सबस्क्रायबर्सचं मनपूर्वक स्वागत करते. मागच्या एपिसोडबद्दल आम्हाला खूप भरभरून प्रतिक्रिया आल्या आणि त्यांनी आमचा उत्साह आणखीन वाढला आहे. आजचा आपला विषय खूपच वेगळा आहे आणि तो का आहे हे तुम्हाला कळेल, कारण त्याच्या आधी आपण स्मरण करूया. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. ओम. तुमच्या लक्षात आलं असेलच, आज आपण एका अतिशय चित्तथरारक, रोमहर्षक, अतिशय रौद्र पण तितकीच सुंदर अशी यात्रा अनुभवणार आहोत. काही जणांनी कैलास आणि मानसरोवर या यात्रेला संपूर्ण केलं असेल. काही जणांचं ते स्वप्न अर्धवट राहिलं असेल. ज्यांनी बघितलं आहे त्यांना एक परत अनुभूती यावी म्हणून, आणि ज्यांनी पाहिलं नाही आहे त्यांना तो रोमहर्षक अनुभव स्वतः अनुभवता यावा म्हणून आज आपण ही यात्रा आरंभ करत आहोत. या यात्रेचे जवळजवळ 15-16 मार्ग प्रचलित होते. काही काळाच्या उदरात ते गडप झाले, कारण तुम्हाला माहिती आहे भूगर्भातल्या तापमानामुळे किंवा एकूणच भूगर्भातल्या हालचालींमुळे कितीतरी प्रदेश हे एकमेकांपासून दूर जातात किंवा एकमेकांच्या जवळ सरकतात, कारण ह्या सगळ्या जिओथर्मल ॲक्टिव्हिटीज आहेत. असं म्हणतात की सुमारे 40 लाख वर्षांपूर्वी टेथिस नावाचा एक मोठा महासागर होता, ओशन होता. त्याच्या तळाशी ज्या काही हालचाली झाल्या भूगर्भात, त्याच्यामुळे पूर्ण एक थरच्या थर भूगर्भाचा वरती उचलला गेला आणि त्या 40 लाख वर्षांपूर्वी निर्मिती झाली ती या सगळ्या माउंटन रेंजेसची आणि तिबेट या मोठ्या पठाराची आणि वाळवंटाची. तिबेट हे साधारण समुद्रसपाटीपासून 2 मैल उंचीवर असणारं एक मोठं प्रचंड विस्तीर्ण असं वाळवंट आहे. इतक्या मोठ्या 5 लाख चौरस मैल या क्षेत्रफळाच्या या वाळवंटात लोकवस्ती किती आहे तर 18 लाखाहूनही कमी किंवा त्याच्या आसपास. मग हे का तर अतिशय दुर्गम अशी इथली हवा, इथे काही उपजीविकेची साधनं नाहीत, इथे काही फार धान्य उगवत नाहीत, जव वगैरे अशासारखी तृणधान्य उगवतात आणि इथले लोक याच्या मांसावरती आपली उपजीविका करतात. पण या तिबेटची लोक अतिशय कष्टाळू असतात आणि म्हणूनच या सगळ्या यात्रांमध्ये इकडचीच लोक यात्रेकरूंना खूप मदत करतात. आम्ही ज्या मार्गाने गेलो होतो तो मार्ग मधल्या काही कालखंडामध्ये अर्थक्वेक्समुळे जे काही चेंजेस झाले त्याच्यामुळे तो बंद झाला होता. त्या वेळात काही वर्ष नथुला पास या खिंडीतून यात्रेकरू जात असत, पण तो मार्ग एक 1,500 किलोमीटर जास्त लांबचा असल्यामुळे वेळ लागे यात्रेला. जर तुम्ही इंडियन साईडने गेलात म्हणजे हिमाचल प्रदेशवरून पुढे मग नाभिडांग, जोशीमठ वगैरे या साईडने तुम्ही गेलात तर त्या यात्रेला 30-32 दिवस लागतात. जर तुम्ही तिबेट मार्गे गेलात ना तर तीच यात्रा तुमची 17 ते 18 किंवा जास्तीत जास्त 20 दिवसात पूर्ण होते. मी जास्तीत जास्त 20 दिवसात एवढ्यासाठीच म्हटलं की काही वेळा तिथे काही हवामानातले बदल, लँडस्लाइड्स याच्यामुळे ना यात्रेकरूंना अडकून पडावं लागतं, म्हणून वेळ लागतो. आता आपण आज जो पाहणार आहोत तो तिबेट मार्गे केलेला प्रवास बघणार आहोत. तेव्हा सुंदर सुंदर डोंगर, खाली हिरवी हिरवी कुरणं, चरणाऱ्या मेंढ्या, शेळ्या वगैरे आणि त्याच्यात मागे निळशार आकाश, हे बघून मन अतिशय प्रसन्न होतं. नाभिडांगपासून आपण काही किलोमीटर पुढे गेलो की आपल्याला जर आकाश मेघाच्छादित नसेल तर दुरूनही या ओम पर्वताचं दर्शन होतं. हा ओम पर्वत मन मोहून टाकतो. याची रचना ही नैसर्गिक घळीमधून झालेली आहे. डोंगराला जी वरती घळ आहे ना त्याच्यामध्ये स्नोफॉल होऊन तो बर्फ तिथे थिजतो. तो जमलेला बर्फ आहे तो वितळत नाही काही काळ, त्यामुळे आजूबाजूचं बर्फ वितळलं तरी तो ओम आकार तसाच राहतो आणि ह्याचा एरियल व्ह्यू फारच सुंदर दिसतो. तर हा ओम पर्वत जो आहे ना हे पर्यटकांचं खूप आकर्षण असतं आणि हे तुम्ही हिमाचलवरून पुढे गेलात तर तुम्हाला दिसतं.
काही वेळा असं होतं की लोकांना एवढी मोठी यात्रा करणं फिजिकली शक्य नसतं किंवा एवढे दिवस ते करू शकत नाहीत, तर त्यांच्यासाठी आहे आदि कैलास. आपण आदि कैलास पाहिला तर ते कैलासाची एक प्रतिकृती असं म्हणतात. आणि जसं कैलासाच्या यात्रेत तुम्ही मानस सरोवर बघता, तसं इथे या पर्वताच्या पायथ्याशी पण सरोवर आहे आणि हा आदि कैलासाचं दर्शन घेऊन भाविक समाधान मानतात. आता आपण जे जाणार आहोत पुढची जी यात्रा आहे ती आहे आपली नेपाळ मार्गे. सो आपल्याला नेपाळ मार्गे आपण जाताना कसं जातो, तर मुंबईला आपण समुद्रसपाटीला 0 लेवलला असतो. आपण जेव्हा नेपाळला काठमांडूला पोचतो ना, तेव्हा तुम्ही साधारण 3,500-4,000 हजार फुटावरती येता. तिथून आपण पुढे यात्रा सुरू करतो. तर तेव्हा एक पहिल्या 2 दिवसाचं सोडलं तर नंतरच्या 3 दिवसात तुम्ही अचानक 6,500 फुटावरनं जेव्हा 13,000 फुटावर जाता तेव्हा थोडा त्रास होऊ शकतो हाय अल्टिट्यूडमुळे. म्हणून या यात्रेकरता ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या अशा आहेत की फिजिकल चेकअप मस्ट आहे. काही तुमच्या तपासण्या करून घ्यायला लागतात वेगवेगळ्या, ते तुम्हाला ग्रुप लीडर सांगतात गाईड करताना. त्याच्यानंतर तुम्हाला इंडेमनिटी बॉन्ड साईन करायला लागतो, कारण ही यात्रा तशी थोडी जीवाला धोक्याची आहे. सो तो बॉन्ड साईन करायचा. आणि इथल्या लेवलला लोक म्हणतात की तुम्ही रोज चालायची इतके मैल प्रॅक्टिस करा असं तसं. त्यापेक्षा समुद्रसपाटीला एका लेवलला तुम्ही कितीही चाला त्याचा तिथे उपयोग नाही होत. पण तुम्हाला जर रोज जिने चढण्याची प्रॅक्टिस असेल ना तर त्याचा नक्की इथे उपयोग होतो. तुमची व्हायटल कपॅसिटी चांगली असली त्याचा नक्की इथे उपयोग होतो. काठमांडूला आम्ही छान एव्हरेस्ट हॉटेलमध्ये उतरलो होतो. सुंदर हॉटेल होतं नावाप्रमाणे. पण आमच्या वेळेला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा रॉयल फॅमिली मसॅकर झाल्यामुळे आम्हाला 3 दिवस तिथे अडकून पडावं लागलं. पण ते 3 दिवस वाया न घालवता आम्ही तिथे भक्तापूर, जे जुनं नेपाळच्या जवळ आहे, 700-800व्या शतकातली देवळं आहेत. मूर्ती अखंड आणि सुंदर आहेत, कारण पाषाणात कोरलेल्या आहेत आणि सुदैवाने इथे मुघल आक्रमण न झाल्यामुळे त्या खंडित नाही आहेत. तर ते भक्तापूर बघून आम्हाला खूप आनंद झाला. त्याच्यानंतर आम्ही पोखरा व्हॅलीला गेलो, कारण आम्हाला अन्नपूर्णेचं शिखर बघायचं होतं. तर तिथे आम्ही फिशटेल लॉजमध्ये उतरलो होतो ताजच्या. त्याच्या समोरच अन्नपूर्णेचं शिखर इतकं सुंदर दिसायचं आणि तिथली लोक त्याला मचपूछ रे म्हणतात. मचपूछ म्हणजे फिश टेल, माशाची असं चंदेरी मासा त्याची शेपटी जशी चमकते ना तसं ते शिखर चमकदार होतं, म्हणून त्याचं ते नाव आहे. सो पोखराचा प्रवास संपून आम्ही परत आलो. तोपर्यंत आमचे सगळे पासपोर्टच्या फॉर्मॅलिटीज सुदैवाने कंप्लीट झाल्या. 3 दिवस आम्हाला थांबावं लागलं, कारण रॉयल फॅमिलीच्या हत्येमुळे ना सगळी ऑफिसेस बंद होती. आता तिथून आम्ही जे निघालो तर पुढचा पडाव आमचा होता धुलीखेलला. धुलीखेल हे 6,500 फूट उंचीवर आहे. 3 तास लागले आम्हाला, पण तो घाट अतिशय वळणावळणाचा होता आणि खूप खडतर होता. सो आम्ही धुलीखेलला तिथे शांग्रीला नावाच्या हॉटेलमध्ये राहिलो होतो. शांग्रीला हे ब्रिटिशकालीन बांधकाम असल्यासारखे छोटी छोटी कॉटेजेस आहेत. त्याच्या मागे एक सुंदर टेम्पल आहे कालीचं असं आम्हाला कळलं. पण ते कुठे आहे तर हॉटेलच्या मागच्या डोंगराच्या शिखरावर. आता आम्ही हॉटेलमध्ये पोचलो ना तेव्हा पाऊस पडत होता आणि हॉटेल पीकवर असल्यामुळे आम्हाला 150 पायऱ्या चढून जावं लागलं. तिथेच आम्हाला दम लागला, धाप लागली. तेव्हा कळलं की आता हाय अल्टिट्यूडचा आपल्याला हा सडन चेंज जाणवतोय. मग आम्ही सगळं सामान ठेवलं होतं नेपाळमध्ये. फक्त बॅकपॅक किंवा डफल बॅग आमच्या बरोबर होती एक. ती घेऊन आम्हाला वरती जाताना आमची दमछाक झाली. तिथे आम्हाला असं कळलं की दुसऱ्या दिवशी आपल्याला मागे ट्रेक करून तो डोंगर चढायचा आणि ते टेम्पल बघायचं कालीमातेचं. सो आम्ही सकाळी लवकर उठलो तर आम्ही मंत्रमुग्ध झालो, कारण पाऊस असल्यामुळे आदल्या दिवशी न दिसलेली अतिशय सुंदर शिखरं आम्हाला सगळी दिसली. 20-25 माउंटन रेंजेस आमच्या भोवती होत्या. एक पॅनॉरॅमिक व्ह्यू होता आणि आम्ही ठरवलं की कालीचं टेम्पल पाहायचं. वरती चढायला लागलो आणि आमच्यातले बऱ्याच जणांनी लोटांगण घातलं, कारण निसरडा रस्ता होता, पाऊस होऊन गेलेला होता. पण आम्ही तरी चिकाटीने हळूहळू जात शिखर गाठलं आणि कालीमातेच्या दर्शनानंतर इमिजिएटली जसा धुक्याचा तलम पडदा विरावा ना तसे सगळे ढग
पांगले जणू, आणि आम्हाला पॅनोरमाचा सरकारामा बघायला मिळाला. म्हणजे ऑल अराउंड अस वेर माउंटन पीक्स लाईक गणेश हिमाला, लोत्से, दोर्जे लागपा, शीशा पांगमा, अन्नपूर्णा, ही सगळी शिखरं परत आम्हाला नव्याने दिसली. आणि तिथे आम्ही काही कॅमेरे नेले नव्हते, त्यामुळे ते काय आम्हाला कॅप्चर करता आलं नाही. पण हे सगळं सौंदर्य नजरेत साठवून घेऊन आम्ही परत आलो. ग्रुप लीडरने सांगितलं, आज संध्याकाळी आपण कॉन्फरन्स हॉलमध्ये जमायचं आहे, तुम्हाला मी एक लेक्चर देणार आहे. सो आम्ही सगळे तिथे जमलो आणि त्यांनी सांगितलं, गेले काही दिवस तुम्ही अगदी लक्झुरियस छान आयुष्य जगलात, मस्त हॉटेल, सगळी छान व्यवस्था, उद्यापासून यू विल बी लाईक बेगर्स. असं म्हटल्यावर आम्ही सगळे घाबरलो. म्हणजे काय, तुम्हाला खायला आम्ही देऊ पण तुम्हाला जेवण जाणार नाही आहे, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होणार आहे, तुम्हाला राहायला लॉज, हॉटेल काहीही नाही आहे, तिथे पॉवर सप्लाय नाही, तुम्ही कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकत नाही, तिथे लाईटसुद्धा नाही. सो डॉन टू डस्क आपण चालायचं आहे आणि अंधार झाला ना की मग तुम्हाला तुमच्या बॅटरीजवरतीच तुम्हाला काय दिसेल ते. पण तिथे तुम्हाला एक लक्षात ठेवा की तिथे बॅटरी खूप लवकर वेअर आउट होते. या सगळ्या कंडिशन्स लक्षात घेऊन तुम्ही पुढचं हे करायचं, तुम्ही आय एम शुअर यू विल बी एबल टू डू इट. मग आम्हाला त्यांनी काठ्या दिल्या, शूज पॅक करायला छोट्या बॅग्स दिल्या आणि सांगितलं की ऑल द बेस्ट. आपला ह्याच्या पुढचा काही प्रवास होता लँड क्रुझरने. ओके, सो तो कसा होता हे मी सांगते तुम्हाला. पण तत्पूर्वी आता आपण कुठे आलो आहे की आता आपण पोचलो आहे धुलीखेलला. धुलीखेलहून आपल्याला पुढे जायचं आहे नेपाळच्या आणि चायनाच्या म्हणजे तिबेटच्या बॉर्डरला. सो धुलीखेलहून आपण गेलो कोदारीला. कोदारी या बॉर्डरला पोचेपर्यंत चायना आणि इंडियाच्या टाईम डिफरन्समुळे सगळी ऑफिसेस बंद झाली. तिथे आम्हाला पुढे जाताच आलं नाही. आता एव्हा आम्हाला कळलं होतं की आमच्या नशिबात थोडी अडथळ्याची शर्यत आहे. नेपाळला 3 दिवस वाया गेले होते. इथे आम्हाला तिथे एक ग्रुप लीडरने लॉजवर राहायची सोय केली. आम्ही त्या लॉजला म्हटलं आम्ही 5 स्टार रूममध्ये राहतोय. का माहिती आहे का, एका रूममध्ये छोट्या 5 बेड्स होत्या आणि आम्ही दाटीवाटीने राहिलो. आमच्या डफल बॅग बेड खाली ठेवल्या, दाटीवाटीने राहिलो. पण अतिशय क्रिस्प आणि स्वच्छ लिनन असल्यामुळे, बेड कवर्स असल्यामुळे आम्हाला झोप तर छान लागली. दमलो होतो. थोडीशी खिचडी तिथे त्यांनी दिली आम्हाला खायला, ती खिचडी खाल्ली, आम्ही झोपलो. पण आमच्या नशिबात सुखद झोप नव्हती. 2-2:30च्या सुमाराला बंदुकीच्या फैरी झडल्याचा आवाज आला आणि त्याच्या पाठोपाठ 15 ते 16 मिनिटातच दारावरती जोरजोरात थापा आणि लाथा मारल्याचा आवाज. आम्ही खूप घाबरलो. उठलो, दार उघडलं. पोलीस ऑफिसर्स होते, आत आले. ते मला सगळ्यांचे पासपोर्ट मला चेक करायचे, पासपोर्ट्स काढा. म्हटलं आमचं चेकिंग होऊनच तर खरं आम्ही सगळे यात्रेकरू आहोत. नो, वी वॉन्ट टू चेक अगेन. मग सगळ्यांचे पासपोर्ट्स बघितले. ओके, नाव यू कॅन. आम्ही विचारलं की हे का, कशासाठी? तर ते म्हणाले की चोरीच्या मालाची छुपी ने आण करणारे लोक बॉर्डर क्रॉस करून घुसतात, तिकडून इकडे घुसतात सामान विकायला. तर ते नदी होती, आम्हाला नदी दिसली होती लॉजच्या खिडकीतनं, बोटेकोसी नावाची नदी. ती नदी ते क्रॉस करून येतात आणि इकडे सामानाची विक्री करतात. त्यांना पकडण्यासाठी हे आम्हाला करावं लागतं. मग आम्हाला लॉजच्या मालकाने दुसऱ्या दिवशी सांगितलं की इथे रोजचंच थरार नाट्य आहे. पण आम्ही घाबरलो आणि आमची झोप गेली. त्यामुळे पहाटे 3-3:30 आम्ही जागे होतो. मग आम्ही तिथे, आम्हाला अंघोळ तिथे मिळाली, आम्हाला त्याच्यानंतर अंघोळ मिळाली नाही. सो आम्ही तिथे छान गरम पाण्याने अंघोळ केली, स्वच्छ झालो, तयार झालो आणि मग आम्ही पुढे सुरू केला प्रवास. तर तिथे आमचे बॉर्डरला काय केलं, त्यांनी पासपोर्ट्स चेक केले. आम्हाला जसं शाळेत आपण पीटीला वगैरे नाही तर नाही का लाईनमध्ये सोडतात ना, तसं आम्हाला सगळ्यांना सोडलं तिथे. तिथे एकूण आम्ही 40 यात्रेकरू होतो. 2 ग्रुप्स होते. ते एक पुण्याहून आला होता, ते ग्रुप आम्हाला जॉईन झाले मेंबर्स आणि आम्ही एका रस्त्याने सरळ पुढे गेलो. तो छोटा ब्रिज होता, तो आम्ही पायी पार केला. त्याला फ्रेंडशिप ब्रिज म्हणतात, जो तिबेट म्हणजे चायनानी ऑक्युपाय केलेलं तिबेट आणि नेपाळ यांना जोडणारा ब्रिज. तिथून पुढे गेल्यावर परत आमचे एकदा पासपोर्ट चेक झाले आणि ती बॉर्डर म्हणजे कोदारी बॉर्डर आम्ही ओलांडून त्यांच्या एरियात प्रवेश केला. तिथे म्हणजे झांगमू, इथे आम्हाला लँड क्रुझर्स घ्यायला येणार होत्या. इतका वेळ आमचा मिनी बसने आणि बसने प्रवास झाला होता. सो लँड क्रुझर्स तिथे आल्याच नाहीत आणि त्यांनी सांगितलं ग्रुप लीडरने की तुम्हाला एक टेकडी चढायला लागेल, ट्रेक करायला लागेल, कारण लँड क्रुझर्स वोंट बी एबल टू कम डाऊन ॲज तिथे पावसामुळे लँडस्लाईड झाली आहे. सो त्यांनी सांगितलं आता हे एक असा मोठा ओहोळ होता, ओढा, जो नदीला मिळत होता. तर आम्हाला तो वाहता ओढा क्रॉस करून जायला लागला. आमचे शूज पण थोडे भिजले, पण ठीक आहे, आम्ही चालत चालत क्रॉस केलं. खरं तर संकट पुढे वाढून ठेवलं होतं. ती जी टेकडी चढायची होती ना,
धरायला काही नव्हतं तिथे, कारण तिथली सगळी श्रब्सच होती तिथे. ती सगळी त्या लँडस्लाईडमुळे अप्रूट झाली होती. अप्रूट झालेल्या श्रब्सना धरायला गेलं तर ते मुळासकट आमच्या हातात यायची हो. मग आम्ही अक्षरशः जशी हिरकणी तो गड उतरून गेली की नाही तिच्या बाळासाठी, आम्ही कैलासाच्या दर्शनाच्या ओढीने आम्ही हाताची बोटं, नखं अक्षरशः त्या जमिनीवरती लँडस्लाईड झालेल्या मातीमध्ये रोवत आम्ही ती टेकडी चढून वर गेलो. आणि आम्हाला हायसं वाटलं, कारण तिथे सगळ्या 11 जीप्स उभ्या होत्या. ओके, आता त्या लँड क्रुझरमध्ये आम्ही त्या ज्या जीपमध्ये आम्ही बसायचं आहे तिथे बसायला ग्रुप लीडर सांगत होता. पण त्याच्या आधी तो म्हणाला, तुमचे सगळे कपडे चेक करा, झटका जरा, कारण इथे खूप किडे आहेत. इट इज अ रेन फॉरेस्ट ज्याच्यातनं आम्ही चालत गेलो होतो आणि तिथे खूप किडे आहेत. आणि मग आम्हाला तो किडे म्हणाला, इन्सेक्ट्स म्हणाला, पण जेव्हा ॲक्च्युली बघितलं तेव्हा कळलं की तिथे लीचेस होत्या, कोणाच्या हातावर, कोणाच्या डोक्यावर. डॉक्टर जयंत म्हणजे माझे पती, त्यांच्या तर पायावर एक लीच होती आणि मोठी होती या साईडची, तर ती पडे ना झटकल्यावर. मग ग्रुप लिडरने सांगितलं ती तेवढं ब्लड सक करते, मग ती पडते. तर ती कालांतराने तिने शरणागती पत्करली जमिनीवरती. त्याने त्या टॉर्चने हे करून दाखवलं फोडून की किती रक्त ती प्यायली होती. म्हणून डॉक्टर जयंत गमतीत म्हणतात की मी भारतीय आहे आणि मी चीनच्या भूमीवर रक्त सांडलं आहे. सो तिथून आम्ही लँड क्रुझरमध्ये बसून पुढचा प्रवास सुरू केला. आमच्या ग्रुप लीडरने सांगितल्याप्रमाणे आम्ही मास्क लावले होते, कारण आमचा पुढचा प्रवास होता ना तो श्रब्स, झाडं, हिरवळ सगळं कमी होत आता आम्ही प्रॉपर तिबेटच्या वाळवंटातनंच आमचा प्रवास सुरू होणार होता. सो आम्ही त्याप्रमाणे त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिल्याप्रमाणे कापूर इनहेल करण्यासाठी जवळ ठेवला, मास्क लावला आणि त्यांनी सांगितलं होतं लेयर्स ऑफ क्लोथ्स घाला, कारण आता आमचा प्रवास जो होता तो मायनसमधनं +32 डिग्री सेल्सिअसपर्यंत इतक्या व्हेरिएबल टेम्परेचरमधनं व्हायचा होता. सो तिथे कसं असतं ना की तुम्ही समुद्रसपाटीपासून 2 मैल उंचीवर आलेला असताना सूर्याची किरणं अक्षरशः स्किनमध्ये भाल्यासारखी प्रिक करतात आणि खूप त्रास होतो. पण त्याच वेळेला 60-70 किलोमीटरच्या स्पीडने वेगवान वारे वाहत असतात, तर त्यामुळे तुम्हाला एकाच वेळेला प्रचंड थंडी पण वाजते आणि त्याच वेळेला उकडतं. म्हणून मग असे कपडे घालायचे की पातळ लेयर्स, एकावर एक 4 लेयर्स घालायचे आणि कान कव्हर करायचे, तोंडाला मास्क लावायचा आणि तो प्रवास सुरू होतो. आम्हाला ग्रुप लीडरने सांगितलं होतं त्याप्रमाणे आमच्याकडे सगळ्या औषधांची व्यवस्था होती. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण सगळं मेडिकल सर्टिफिकेट्स घेऊन चेकअप करून इंडेमनिटी बॉन्ड साईन करूनच प्रवासाला निघालो होतो. पण पर्सनल औषधं जी आहेत ना ती आपली प्रत्येकाच्या जवळ असणं जास्तीचा स्टॉक आवश्यक असतं, कारण इथे हाय अल्टिट्यूडला तुम्हाला डायमॉक्ससारखी औषधं डॉक्टर देतात की ज्याच्यामुळे काय होतं की तुम्ही जेव्हा उंचीवरती जाता तेव्हा तुमच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि हेपचा धोका असतो. हेप काय आहे? हाय अल्टिट्यूड पल्मनरी एम्बॉलिझम होऊ शकतं. ते एम्बोलस कुठेतरी जाऊन अडकलं ना तर तुम्हाला स्ट्रोक येऊ शकतो, सेरेब्रल हिमरेज होऊ शकतं आणि श्वसनाला अतिशय त्रास होऊन तुम्हाला ताबडतोब त्या अल्टिट्यूडवरनं खाली तुम्हाला बेस कॅम्पला आणावं लागतं. या सगळ्या संभाव्य सूचना त्यांनी आम्हाला दिल्या होत्या आणि म्हणून आम्ही काळजी घेत होतो. आता इथे पूर्ण वाळवंटामध्ये आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की खूप शरीरात टॉक्सिन्स जमा होतात, पाणी सतत पीत राहा. सतत पाणी प्यायला की बाथरूम शोधायला लागायची. इथे बाथरूम्स नाहीत, वॉशरूम्स नाहीत. कुठे तुम्हाला थांबायला लागलं तर ह्युमन वॉल किंवा एखादा शाल, स्कार्फ असं करून जावं लागायचं. सो आम्ही ते सगळं प्रवास पार करत आम्ही आमच्या पहिल्या पडावाला पोचलो. दॅट वॉज अवर लास्ट सिव्हिलाइज्ड हॉल्ट. इथे कसं होतं, इथे माणसं होती, चेकपोस्ट होती. आम्हाला जुनं का होईना पण राहायला एक लॉज मिळालं होतं, पण त्या लॉजच्या दुसऱ्या मजल्यावरती आम्ही डफल बॅग्स घेऊन चढताना प्रचंड धाप लागली, डोकं दुखायला लागलं आणि मग आम्हाला कळलं की ही चुणूक होती हाय अल्टिट्यूड सिकनेसची. ग्रुप लीडरने सांगितलं तुम्हाला पेन किलरने ही डोकेदुखी थांबणार नाही, पेन किलर बिलकुल घेऊ नका, डायमॉक्स घ्या, अर्धी घ्या किंवा एक घ्या, त्यांनी तुमचा हा त्रास कमी होईल. बिहेवियर चेंजेस होतात हाय अल्टिट्यूडला, कारण आम्ही विचार करा 0वरनं 3,500, 3,500वरनं 6,500, तिथून आम्ही आलो नायलमला. दॅट वॉज 12,300 फीट टू 15,600 फीट अबाव सी लेवल, एवढी त्याची अल्टिट्यूड आहे नायलमची. सो इथे आम्हाला सगळ्यांनाच थोड्या प्रमाणात डोकेदुखी,
त्रास होऊ लागला, जरा धाप लागली जिने चढताना, पण थोडं आम्ही जरा आराम केल्यावर आम्ही थोडं ॲक्लिमेटाईज झालो. इथे एक गोष्ट आम्हाला जाणवली, आमच्या ग्रुपमध्ये कायम एक अबोल कॅलिफोर्नियाहून आलेला एक इंजिनियर होता. तर तो फक्त ते अख्ख्या प्रवासात आम्ही गप्पा मारायचो, एकमेकांची ओळख करून घ्यायचो. त्यांनी एकदाच फक्त नाव सांगितलं, त्याच्यानंतर तोंड उघडलं नाही. तिबेटच्या बुकमध्ये एवढं जाड पुस्तक होतं अबाउट तिबेट, त्या पुस्तकात डोकं खुपसून तो कायम वाचत असायचा आणि कोणाशी बोलला नाही. आम्ही वरती गेलो आणि एकदम आवाज आला जोरात, म्हणून आम्ही म्हटलं काय झालं म्हणून खाली बघायला आलो, तर तो ग्रुप लिडरशी इतका अद्वा भांडत होता आणि अक्षरशः अपशब्द वापरत होता. तर आम्हाला धक्का बसला की इतका अबोल अंतर्मुख माणूस असं कसं झालं. तर ग्रुप लिडरने त्याला शांत केलं, समजावून सांगितलं. तो त्याच्या रूममध्ये राहायला गेला आणि त्याच्यानंतर सांगितलं, ये ऐसा ही होता है, ये बिहेवियर चेंजेस हाय अल्टिट्यूड में होते हैं. तर असं म्हणतात की जो खूप शांत माणूस असतो ना, तो खूप आक्रस्ताळी होतो आणि जो मुळात रागीट असतो ना, तो अतोनात शांत होतो. म्हटलं असं रागीट लोकांना इथे पाठवलं पाहिजे शांत करण्यासाठी, असं वाटलं आम्हाला. सो आम्ही त्याच्यानंतर ती रात्र आमची सगळ्यांची एकमेकांची ओळख झाली. 40 लोक आम्ही एका लॉजमध्ये राहिलो होतो. इथे अंघोळीला बाथरूम नाही, काय त्यांचं कन्सेप्ट आहे माहिती नाही. वॉश बेसिन्स होते, असे ओळीत 8-10 वॉश बेसिन्स होते, ज्याच्यात तुम्ही हात धुवा, तोंड धुवा. अंघोळीला मिळणार नाही. टॉयलेट्स होती नशिबाने इथे. मग पुढे आमचा जो प्रवास होता तो 871 किलोमीटरचा एकूण हा प्रवास आहे आणि हे 871 किलोमीटर अक्षरशः खाचखळग्यांचा रस्ता आहे. इथे रस्ता असा नसतोच हो, कारण जेवढं तुम्ही ड्राईव्ह करताना त्या गाड्यांच्या टायरमुळे जे फॉर्म होतात मार्क्स, त्या खुणांवरती पुढच्या गाड्या जात असतात. इथे रस्ता फॉर्म होतो वाळूमध्ये, रस्ता बनवलेला नाही. असं म्हणतात की आता काही ठिकाणी चांगले रस्ते केलेत, काही ठिकाणी लॉज पण केलेत राहायला, पण आम्ही सर्व मुक्काम केला तो टेंटमध्येच केला. आणि जी लॉज होती ना, ती लॉज की गोठा असं म्हणावं इतके खराब होते. सो आता आपण आत्तापर्यंतचा जो अनुभव घेतला आहे त्याच्या पुढे आणखीन आपल्याला काही बघायला मिळणार आहे, काही अनुभवायला मिळणार आहे. एकच सांगते जाता जाता की हा जो प्रवास आम्ही केला 2001मध्ये, त्या प्रवासाची सुरुवात कुठून आणि कशी झाली. साधारण 1812 साली उत्साही गिर्यारोहकांनी हा भूभाग शोधून काढला. त्याच्यानंतर अनेक सायंटिस्टनी, अनेक गिर्यारोहकांनी याच्यावर संशोधन केलं, माहिती मिळवायचा प्रयत्न केला. विल्यम वूरक्राफ्ट नावाचा एक ब्रिटिश गिर्यारोहक होता. तो अतिशय उत्साही होता. त्याने स्वतः हा भाग मानस सरोवरला भेट देऊन त्यांनी तो भाग एक्सप्लोअर केला, त्याचं वर्णन केलं. मग लोक जरा जागे झाले. पण त्यांनी एक मोठी चूक केली, ती अशी की त्यांनी एक बोट हायर करून त्यांनी ते मानस सरोवर क्रॉस करायचा प्रयत्न केला आणि त्याला पकडलं तिथे गव्हर्मेंटने आणि त्याला आणि त्याच्या तिबेटी सहकाऱ्यांना देहदंडाची सजा दिली. कारण इथे हे लोक म्हणतात मानस सरोवर आणि कैलास इतकं पवित्र आहे, इतकं पवित्र आहे की माणसाने ते क्रॉस करून त्याला पाय लावायचा कधीही पाय लावायचा म्हणजे पर्वताला प्रमाद करू नये. आणि म्हणूनच आत्तापर्यंत ज्यांनी ट्राय केलं ना ट्रेक करायला कैलास माउंटन, ते आयदर ते एकदम हार्टचा किंवा ब्रेनचं काही प्रॉब्लेम होऊन ते दगावले किंवा जे परत आले ना ते इन्सेन झाले. सो ते एक शब्द पण कोणाला काही सांगू शकले नाहीत. त्यामुळे आजही अनकॉन्करेबल माउंटन आहे. तुम्ही परिक्रमा करता ती त्या माउंटनच्या भोवती करता, त्या माउंटनला कुणीही पाय लावत नाहीत. आणि मग अशी माहिती जमा होत गेली. तुम्हाला आश्चर्य वाटेल जर मी सांगितलं तर की महाराष्ट्रातले एक संत नामदेव, एक प्रसिद्ध नाव, त्यांनी त्या काळात जेव्हा कधी दळणवळणाची साधनं नव्हती, काही वाहनं नव्हती, त्यांनी कसं तिथपर्यंत पोचले असतील. अहो ते महाराष्ट्रात निघून यात्रा करत करत तिथे पोचले, मानस सरोवरच्या काठी राहिले, त्यांनी परिक्रमा केली, कैलास परिक्रमा केली आणि त्यांनी ते वर्णन त्यांच्या अभंगांमध्ये केलेलं आहे. हे किती विलक्षण आहे. त्याच्यानंतर स्वामी प्रणवानंद, त्यांनी 1928 पासून ते 1949 पर्यंत कैलासच्या 25 परिक्रमा केल्या. सोपं नाही हो, एक परिक्रमा करताना असं वाटतं की आपला रिबर्थ झालाय म्हणून. आणि मानसच्या 23 परिक्रमा केल्या आणि त्यांनी इतकं सुंदर वर्णन लिहून ठेवलंय प्रत्येक गोष्टीचं
की ते जरूर जे काही उपलब्ध मिळेल ते वाचावं. आम्हाला जे जे मिळालं ते आम्ही परत आल्यावर वाचलं. आम्हाला आधी काही फार माहिती मिळाली नव्हती, पण मला असं वाटतं की जी माहिती आम्हाला मिळाली नाही ती फ्रेश होती, आम्ही एक्सप्लोअर केलेली होती. सो वी वर मोर हॅपी. पण तुम्हाला सांगतो एवढ्यासाठी की तुम्ही जर ही यात्रा कराल तेव्हा या गोष्टी मिस करू नका एवढ्याकरता. आणि त्याच्यानंतर इटालियन गिर्यारोहक मेस्नर ह्यांनी या यात्रा केल्या आणि त्यांनी पण त्याच्या ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख करून ठेवलेला आहे. सो ते रेफरन्स पुढच्या वेळेला येईल ते आम्ही तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे. सो हा उत्कंठावर्धक सेकंड भाग काय आहे हे नक्की बघा. आमचा मोटोच असा आहे की वी टेक यू बॅक टू युअर रूट्स. आणि हे इतकं पुराणकालीन प्राचीन संदर्भ असलेलं आणि ग्रंथांचा इव्हिडन्स असलेलं हे रोमहर्षक जे काही प्रकरण आहे ते तुमच्या कानावर घातल्याशिवाय मला कसं राहावेल, म्हणून हा खटाटोप. आणि ह्याच्यासाठी आपण हा पहिला एपिसोड आज तुमच्या पुढे मांडला. कसं वाटतंय ते कळवा. तुम्ही यूट्यूबच्या लिंकवर जा, क्लिक करा. प्लीज तुमचे व्ह्यूज आम्हाला खूप मोठं मनोबल देणार आहेत. तुम्हाला जर अशा छान छान गोष्टी ऐकायच्या असतील ना तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमचे विचार मांडा तिथे. कसं वाटतंय सांगा, म्हणजे आमच्या प्रयत्नांना यश आलंय असं आम्ही समजू. धन्यवाद.